शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। शिक्षक महासंघ आणि शिक्षक परिषद यांची संयुक्त बैठक संपन्न। संघटनाच्या अनेक मागण्या शासनाचा सकारात्मक प्रतिसाद। राज्यकोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी। महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ आणि शिक्षक परिषद यांची संयुक्त बैठक 23 मार्च 2026 रोजी सहीने प्रशाला गणपती घाट सोलापूर येथे अखिल भारतीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भिकाबाई पटेल आणि राजेंद्र सूर्यवंशी राज्यकोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यावेळी राजेंद्र सूर्यवंशी यांनी संघटनेच्या अनेक मागण्यास शासन सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रतिपादन केले। सर्वप्रथम शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड, शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी, राज्य उपाध्यक्षा राजश्री तडकासे, जिल्हा उपाध्यक्षा मानंदा सोलापुरे, रमेश बेडगे, महादेव होमकर, सुधाकर कामशेट्टी, सोमनाथ राठोड, मारुती तोडकर, विश्वनाथ कुलकर्णी, प्रेमलता कांबळे, अविनाश कुंभार, सोमनाथ ममाणे, विठ्ठल लोहार, सुरेंद्र जोशी, विजयकुमार माचकनूर आदी पदाधिकारी उपस्थित होते। GPS आणि OPS पेन्शनबाबत TET सक्तीबाबत शासनाचे धोरण, संघटनेच्या अनेक मागण्याबाबत शासनाची असलेली सकारात्मकता याविषयी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सविस्तर सखोल असे मार्गदर्शन केले। विद्यार्थी समाजाभिमुख बनेल आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल असे अध्यापन शिक्षकांनी केले पाहिजे। अखिल भारतीय शैक्षिक महासंघ राष्ट्रभावना जागृत करणारी संघटना असल्याचे भिकाबाई पटेल यांनी प्रतिपादन केले। अध्यक्षीय भाषणात सुरेश राठोड यांनी शिक्षक महासंघ आणि शिक्षक परिषद हे अखिल भारतीय शैक्षिक महासंघाशी संलग्नित असल्याने सदर संयुक्त बैठक आयोजित केल्याचे स्पष्ट केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब माने यांनी केले तर आभार कल्लप्पा फुलारी यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक परिषद आणि शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र।